आपल्या ह्या प्रकरणाचं नाव आहे आमचं प्रवासी बाळ. घरी आल्यावर बाळबाळंतिणीला मी त्यांची खोली दिली. दीपा आणि बाळ दोघीही उत्तम राहू लागल्या. दीपाला ऐकायचा प्रश्न असल्याने आधीच तिचा स्वभाव संशयी आणि जागरूक अशा प्रकारचा झालेला होता. ती कोणावर विश्वास ठेवायचीच नाही. बाळ झाल्यानंतर ती झोपतच नसे. सारखी घारीप्रमाणे बाळाला बघायची. जरा पाळण्यात हालचाल दिसली की उठलीच. ती नजरेनंच बाळाचं उठणं, रडणं, झोपणं, दुधाची वेळ सर्व सांभाळायची. बरोबर ठेवलेल्या मावशीकडे बाळ द्यायचीच नाही. त्यांच्याकडून इतर सर्व कामं करून घ्यायची आणि मला येतं म्हणत स्वतःच बाळ सांभाळायची. चुकून डुलकी लागली की तिला फारच अपराधी वाटायचं. मला हे सर्व स्वभावविशेष माहिती होते. त्यामुळे रात्री मी खोलीत झोपायची म्हणजे माझ्यावरील विश्वासामुळे तरी तिला रात्री झोप मिळायची. साधारण 1.25 महिना असं उत्तम चाललं होतं आणि एक वेगळीच घटना घडली. राजेशला मेडिकल कॉलेजमध्ये बेळगावला ॲडमिशन मिळाली. 1 ऑगस्टला त्याला दाखल करायला आम्हा दोघांना जायचं होतं. दीपाच्या सासरी तिची जबाबदारी घ्यायला कोणीच नव्हतं. मग आता काय करावं बरं? आम्ही विचार करून शेवटी म्हटलं की बाळंतीण आपणच बरोबर घेऊन जाऊया. स्वतःच्या नजरेसमोर राहील. दीपा ही बाळाचं उत्तम करतीये. 2च दिवसांचा प्रश्न होता. तर आपण बाळंतिणीला देवाला नेऊन आणू आणि मग न्यायला काही हरकत नाही. आम्ही त्याप्रमाणेच केलं. दुसऱ्या दिवशी स्पेशल व्यवस्थेने व्यवस्थित बेळगावला पोहोचलो. उत्तम हॉटेलमध्ये राहिलो. सकाळी 11 वाजता राजेशला घेऊन जायचं होतं. सर्व पालक मुलांना सोडणार होते. नेमका तेव्हाच भुरभुरू पाऊस सुरू झाला. आता बाळंतीण कसे नेणार? दीपा म्हणाली, नको मी राहते, मी बाळाला बघते. आम्हाला तिची खात्रीच होती. म्हटलं ठीक आहे, आम्ही 1-1.5 तासात येतोच. मग आम्ही तिघंच गेलो. आंघोळ घातली होती तसं बाळ झोपलं. दीपा शेजारीच झोपली. खोली लावू नको बरं का असं सांगून आम्ही निघालो. सुमारे 1.5 तासाने आम्ही परत आलो. कार्यक्रम छान पार पडला. राजेशला हॉस्टेल मिळालं म्हणून गप्पा मारीत आम्ही खोलीजवळ आलो. आणि काय पाहिलं? 10-12 वेटर्स आमच्या खोलीबाहेर जमले होते. आम्ही धावलो तर ते म्हणाले, अहो बाळ गेलं अर्धा तास जोराजोरात रडतं आहे. खोली आतून बंद आहे. कोणी आत आहे की नाही? आता काय करावं हाच विचार करत आम्ही इथे उभं राहिलो आहे. बच्चा आधा घंटा रो रहा है, रूम अंदर से बंद है, कोई है कि नहीं अंदर? अब क्या करे यही विचार कर रहे हैं हम. आम्ही म्हटलं, बाई काय बोलताय काय? बाळाची आई आहे ना आत. तर त्यांना आश्चर्यच वाटलं. मग ते म्हणाले, वरती हे बघा दारावरचं शटर उघडं आहे, तुम्ही परवानगी देता का? म्हणजे आम्ही वर चढून बघतो. अरे म्हटलं विचार कसला करताय, चढा लवकर. एका वेटरने चढून शटर वर करायचा प्रयत्न केला आणि नशिबाने ते झालं. तर आत दीपा गाढ झोपलेली आणि कुशीतलं बाळ रडून रडून गप्प झालेलं. थोडं रडे थांबे, थोडं रडे थांबे. आतमध्ये दीपाला उठवण्यासाठी कागदाचे बोळे फेकायचे असं ठरवलं. तितक्यात तिला जाग आली आणि तिचं लक्ष दाराकडे आणि वेटरकडे गेलं. तिने दार उघडलं. बाळ दमलं होतं. त्याला थोडं दूध पाजलं आणि मग ते परत शांत झालं. काळजाला चटका लावणारा असा प्रसंग 1.5 महिन्यातच घडला. आता पुढे अजून काय होणार? ह्या प्रसंगावरून धडा घेऊन दीपा आणि तिचं बाळ वेळेवरच नितीनच्या घरी नेऊन सुपूर्द करावं असं आम्ही दोघांनी ठरवलं.
ज्याची अमानत त्याच्यापाशी गेलेली बरी. त्यांच्याकडे दीपा आणि नितीनचे वडील 24 तास घरात असतील, त्यामुळे त्यांच्याकडे बाळावर अधिक चांगले लक्ष राहील हा विचार केला. शिवाय वर खाली नातेवाईक एखादी बाई पण ठेवतील, म्हणजे त्यांचं व्यवस्थापन त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना करू दे. हे असं सर्व मनात आणून आम्ही बारशाबद्दल विचारलं. मग नंतर योग्य वेळी बारसं ठरवलं, सुंदर समारंभ केला आणि तिला अगदी इतक्या छान रीतीने त्या दिवशी आम्ही सजवलं होतं की सगळेजण बघत राहिले. पाळणा वेळणा फार छान. तर त्या पत्रिकेत तिचं ठ अक्षर आलं. मग तिच्या आत्याबाईने तिचं नाव ठकी ठेवलं आणि त्यांच्या आवडीनं सोनाली म्हणून हाक मारली. तर असं आपलं बाळ सोनाली या नावानं पुढे आहे. दिवाळी जवळच होती. मग आम्ही म्हटलं ह्या निमित्तानंच आता सर्वजण त्यांच्याकडे असतील, तर बाळबाळंतीण आणि दिवाळी भेट त्यांच्या घरी घेऊन जाऊ. आम्ही त्या दोघींना त्यांच्याकडे नेऊन सोडलं. आता जास्त ठेवलं तर बाळाला लळा लागेल आणि मग येईल का पंचायत. आणि दुसरं म्हणजे आमच्या घरी कुणीच नाही. दोन्ही मुलं मेडिकलला गेली आणि आम्ही सारखेच बाहेर. मग घरी फक्त नोकऱ्यांचंच राज्य. मग बघणार कोण. जाऊन दे. आम्ही परत कामाला लागलो. दिवाळी संपली आणि 2 दिवसांनी 2च दिवसांनी परत दादांचं बोलावणं आलं. म्हणजे 8-15 दिवस गेले होते. आता काय झालं. मग त्यांनी पुढील प्रसंग सांगितला. आठवडाभर पाहुणे होते. आमच्याकडे जाई होती तर काही त्रास झाला नाही. दिवस आमचे खूप मजेत गेले आणि बाळाचे पण खूप खूप लाड केले सगळ्यांनी. खूप भेटी जमवल्यात बाळानं. पण काल रात्रीची गोष्ट तुम्हाला सांगतो. म्हणजे दीपा आणि नितीन हे बाळाला मध्ये घेऊन त्या पलीकडच्या खोलीत झोपतात. तर दाराला कडी न लावता फक्त टेकण लावा असं आम्ही सांगितलेलं आहे. तर काल रात्री दमल्यामुळे सगळे लवकर झोपलो. मी बाहेर झोपतो, तर हे तिघे आतल्या खोलीत. तर 12च्या सुमाराला मोठ्या फटाक्याच्या आवाजानं बाळ जागं झालं आणि जोराजोरात रडू लागलं. मी जागा झालो, दारापाशी आलो. बाळ काही रडायचं थांबेना आणि हे दोघं उठेनात. बरं, टेकण लावलेली खुर्ची होती जड. शेवटी कुणाला तरी बोलवणार म्हणून वळलो. तर म्हटलं शेवटचा प्रयत्न करून बघावा म्हणून दार ढकललं आणि टेकणही सरकलं आणि मग फट मिळाली. मग त्या दोघांना जागं करून मी बाळाला झोपवलं आणि आज तुम्हाला आता निरोप पाठवला. डॉक्टर, मनातलं सांगू तुम्हाला. बाळाला ऐकू येतं आहे. त्याला आपलं तुमच्याकडे घेऊन जा. इथं प्रत्येक फटाक्याला बाळ रडत होतं, दचकत होतं. सोन्यासारखी मुलगी, तिला नका संकटात घालू. माझी एक आपुलकीची विनंती आहे तुम्हाला की आमची जबाबदारी म्हणून मी दिवसभर बाळाकडे पाहीन. नाहीतरी वयपरत्वे मी घरातच असतो. वरती नातेवाईक आहेत. लोक ये जा करतात. पण रात्री नितीन दीपाचा तिला बघायला काडी मात्र उपयोग होणार नाही. मी थकून जातो. मलाही उठवत नाही. बाकीच्यांना रात्री कसा त्रास देणार. तरी तुम्ही तिला रोज सकाळी आणून घाला आणि रात्री घेऊन जा. आम्हाला दिवसभर दीपा इथे पाहिजे. स्वयंपाक, घराचं काम सगळं करायला हवी आहे. त्यामुळे तिलाही रात्री झोप आवश्यक असते. तर नितीनताई तेच आहे. तर मी माझ्या मनातला विचार सांगू का, की तुम्ही आपले दिवसा आम्ही सांभाळू, रात्री घेऊन जा. प्लीज एवढं सहकार्य करा. दादाने सांगितलेला तो महिन्याभरातला दुसरा प्रसंग. मागचं आम्ही कुणालाच बोललो नाही. पण यावेळी पुढं वारंवार काय होईल याची आम्हाला कल्पना आली. तसंच बाळाला ऐकू येतं असं प्रत्येकजणच सांगत होता. मग दादांपुढे बोलण्यात तरी काय अर्थ होता. प्रत्येक वाक्य, प्रत्येक विचार व्यवहार्यच होता.
तेव्हा आता पुढची समस्या उत्पन्न झाली. बाळाला रोज दीपाकडे नेऊन पोचवायचं, बाळाला रोज संध्याकाळी घेऊन यायचं. अहो, ही पाळणाघरी बाळ नेऊन द्यायचीच पद्धत झाली. फक्त इथे उलट होतं एवढंच. आई दिवसा आणि पाळणाघर रात्री. आम्ही म्हटलं, अरे देवा, आता तुझा हाही हुकूम आहे, पण काय करू बाबा, पाळू आम्ही तो, कारण बाळाला ऐकू येतं आहे ना, असू दे असू दे. मग पुढची समस्या उभी राहिली. अहो, बाळ रोज नेणार कसं? रिक्षाचा वारा लागेल तेव्हा रिक्षा नको, आणि रोज कोण जाणार? आमची गाडी रोज त्या रस्त्यानं रुबी हॉल जहांगीरला जायची. म्हणजे हे काम दीपाच्या बाबांच्याच गळ्यात आलं. अरे बिचारे. पण दीपाचे बाबा मनाने इतके मायाळू होते की ते काम त्यांनी देवाचा वर आहे असं समजून स्वीकारलं. बाळ एव्हाना मान धरू लागलं होतं आणि कुशीला पण वळायला लागलं. बाबांनी आयडिया केली. त्यांनी बेबी बाथचा टब असतो ना मोठा, तसा मोठा चौकोनी टब घेतला. अहो, जणू पाळणाच म्हणा ना. त्यात जाड गादी ठेवली, वर खाली मऊ उशा. मग बाबा रोज सकाळी रुबी हॉलला निघताना माझ्याकडून छान तयार झालेलं ते बाळ त्या टबात ठेवायचे, आणि मग तो टब आमच्या स्वतःच्या ड्रायव्हरच्या सीट शेजारी ठेवायचे. आणि मग एक हात स्टिअरिंगवर आणि दुसरा हात मधून बाळावर, अशी ती वरात रोज नव्या पेठेतून जंगली महाराज रोडवर संभाजी पार्कपर्यंत जायची. तोंडाने बोबडी बोबडी बडबड चालू. दीपाच्या बंगल्याजवळ गाडी उभी राहिली की दार उघडायचं आणि बाळ टबातून दीपाच्या खांद्यावर स्वार. मग रात्री परत क्लिनिकवरून घरी येताना तीच उजळणी. फक्त बाळ दीपाच्या खांद्यावरून टबावरच्या गादीवर एवढाच फरक. कधीकधी मी बरोबर असले तर बाळ माझ्याजवळ, एवढाच काय तो बदल. असं हे बाळाच्या फ्लाईटचं टेक ऑफ आणि लँडिंग काही महिने चाललं होतं. 25-30 वर्षापूर्वी पुण्यात आजच्या इतका भयानक ट्रॅफिक नव्हताच. डॉक्टर लोकांच्या क्रॉसच्या गाड्यांचे नंबरसुद्धा पोलीस मामांना पाठ असायचे. अहो, जाता येता ओळखीची सलामी झाडायची. आताच्या काळात नातीवरच्या प्रेमानं असं धाडस करणारा आजोबा भेटेल का कोणाला? बाळ जसं जसं मोठं व्हायला लागलं तसतसं टबात ठेवल्याबरोबर हातपाय झाडू लागलं. अहो, बाबांना तिला नेणंच अशक्य व्हायला लागलं. ह्या सर्व परिस्थितीवरून मला खरोखर अमेरिकेची आणि प्रगत देशांची प्रशंसा करावीशी वाटते. अहो, त्यांच्याकडे तर असे प्रश्न कित्येक वर्षापासून शिस्तबद्ध सोडवलेले आहेत. अंतरं खूप, घरं खूप लांब लांब, गाडीचा वेग म्हणजे अतीव, आणि मुख्य म्हणजे नवरा बायकोचंच कुटुंब. अहो, त्यांना मूल होण्याचा निर्णय घेणं अशक्य असतं, पण जर घेतलाच तर अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. त्यातली पहिली मोठी अडचण म्हणजे मूल सांभाळणार कोण? आईवडिलांना नोकरी चालू ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे बाळाला पाळणाघरात ठेवायचं, म्हणजेच त्याची ने-आण होणार. तेव्हा मोटारीतच छोटी सीट बसवायची आणि त्यावर ते बाळ बंद बांधून त्याला पडणार नाही असं ठेवायचं. गाडीच्या अतिवेगामुळे बाळ मांडीवर किंवा अंगावर घेताच येत नाही, कारण अचानक ब्रेक लागला तर फार मोठी हानी होऊ शकते. एवढंच काय, पण हॉस्पिटलमधून घरी जातानासुद्धा नवीन जन्मलेल्या बाळाला असंच न्यावं लागतं. तेव्हा अशा अडचणींना सामोरं जाण्याची त्यांची धाडसी आणि निर्णायक कृती खरंच कौतुकास पात्र आहे असं म्हणावंसं वाटतं. सरतेशेवटी सांगायचं म्हणजे आमचं हे प्रवासी बाळ एवढ्याशा छोट्या प्रवासातही फारच त्रास देऊ लागलं. शेवटी आता काय करावं बरं, असा प्रश्न आम्हा सगळ्या